हॅलो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, खास करून महिलांसाठी. तर बघा, तुमच्याकडे अशा बऱ्याच प्रकारच्या साड्या असतात, जसं की ही बघा, ही गोल गोल बॉर्डरवाल्या, त्यालाच आपण कट बॉर्डर म्हणतो, किंवा थ्रेड वर्कच्या असतात. त्याला काय करतो आपण, घरच्या घरी आपल्याला फॉल लावता येत नाही, आणि मशीनवर बी जर दिलं तर त्या बायका काय करतात, हातावरच आपल्याला फॉल लावून देतात. मग त्या तेवढं तर आपल्याला जमतंच, हाताने फॉल लावायचं. 100 रुपये किंवा जे काही तुमच्याकडे चार्जेस असतात ते देईपर्यंत तुम्ही घरच्या घरी हा असा फॉल तर लावू शकता. काही शिवायचं वगैरे असेल तर आपण जसं शिवतो त्याप्रमाणेच आपल्याला शिवायचं आहे. दुहेरी दोरा घेतलेला आहे बघा ह्यामध्ये, आणि दुहेरी दोरा बारीकशी सुईमध्ये आपण ओवून घेतलेला आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे बघा दिसत असेल तुम्हाला, हे असं पूर्ण जेवढं मी हे करून घेतले तसंच त्या प्रकारे तुम्हाला असं बारीक, वरतून बारीक आणि खालून जाड अशी टिप मारून घ्यायची आहे बघा. अशी गोल बॉर्डर असल्याच्यानंतर आपल्याला जी पिको फॉलचं जे मशीन असतं त्याच्यावर आपण दोरा भरून घेऊ शकत नाही याच्यामध्ये, पण आपल्याला त्यामुळे मग हातानेच करायला लागतं. आणि आधीच्या दुसऱ्या साड्या असतात ज्याला सगळं जमतं, तरी त्याला सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता. कशाला उगाच 100 रुपये घालायचे प्रत्येक साडी मागे, हो की नाही? आपण अशा प्रकारे घरच्या घरी करू शकतो. काही नाही, अवघे 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण फॉल लावून होऊन जातो साडीचा. प्रत्येक साडीमागे 100 रुपये द्या, परत ब्लाऊजचे वेगळे चार्जेस. जर तुम्हाला ब्लाऊज येत असतील घरच्या घरी आणि फॉलसाठी बाहेर साड्या टाकत असाल तर फॉलसुद्धा तुम्ही घरीच करू शकता. आणि जर तुम्हाला पिको पण घरच्या घरी बघायचं असेल तर तेही मी तुम्हाला एक दिवस हातावर पिको कसा करायचा ते सुद्धा दाखवते. मशीनची त्यालासुद्धा गरज लागणार नाही. आणि जर तुम्हाला ते बघायचं असेल पिकोचं, तर तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. तो पिकोचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर बघा, आता अशा प्रकारे आपण हे पूर्ण करून घेतले. खालची जी साईड होती ती लावून घेतली, आता वरच्या साईडनं लावते बघा. कुणी काय करतं, असं वरतून दोरा भरून घेतं. ओके, तर ह्याच्यात 2 प्रकारे तुम्ही दोरा भरून घेऊ शकता साडीमध्ये, वरतून एक आणि असं समोरून एक भरता येतो. तर बऱ्याच वेळेला काय होतं, असं दोरा हे करताना चोळ येतो साडीमध्ये, मग परत आपल्याला ते उकलायला लागतं. जर असं थ्रेडवर्क असल्याच्यानंतर तर येतो. त्यामुळे थ्रेडवर्कच्या जर साड्या असतात तर त्या ज्या आहेत त्या तुम्ही वरून दोरा साडीमध्ये लावल्याच्या नंतर काय होतं, की तुमची जी साडी आहे ती एकदम फॉल त्याचा एकदम साफ येतो. तुम्हाला शेवटी दाखवेलच की कशाप्रकारे फॉल पूर्ण आलेला आहे. मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते, की दोन्ही पद्धतीनं जर आपण फॉल लावला तर म्हणजे कसा लावायचा ते दाखवत आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी ही प्रकार, म्हणजे हे जसं की सगळेच जण अशा प्रकारे लावतात तर हे दाखवलं आहे तुम्हाला मी. तर हे अशा प्रकारे बघा, हे असं लावल्याच्या नंतर काय होतं, साडीमध्ये ना घोळ येतो किंवा असं चोळ जमा झाल्यासारखं ते होतं बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉल जर असं वाटत असेल की असं चोळ वगैरे येतो तर लगेचच्या लगेच तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता बघा. आता काय करायचं तुम्हाला दुसरी पद्धत वापरताना, आता बघा हा फॉल आहे, ह्याला आपल्याला अशाच प्रकारे पलटी मारून घ्यायचं. इतक्या वेळा आपण काय करतो, वरती फॉल दिसत होता आपला, आता फॉल आपल्याला दिसणार नाही की काय आहे ते. आपल्याला फक्त आपल्या बोटाच्या अंदाजावर जाणवून घ्यायचं आहे की ते फॉल कसा दिसतोय. म्हणजे बोटाच्या इशाऱ्यावर आपल्याला समजायचं आहे खालचा कपडा कुठं आहे बघा. हे सगळ्यात पहिले मी असा दोरा भरून घेतला, आणि त्यानंतर असं छोटासा वरतून टाका आणि मोठा खालून टाका आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे कसं फॉल जो आहे तो व्यवस्थित येतो. मी तुम्हाला खालूनसुद्धा दाखवेल की काही खालून कुठं बिघडलं आहे की काय, का दुसरीकडं दोरा गेला आहे वगैरे, मी तुम्हाला सगळं सांगेल. जसं आपण साडी वरतून ठेवली तर आपल्याला बोटाला बरोबर जाणवतं बघा. तुम्ही बघत असाल ते बोट बरोबर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की कुठे तो फॉल आहे, की चुकलं नाही पाहिजे, बिघडलं नाही पाहिजे म्हणून. आणि होईस्तोवर अशी बारीकशी सुई वापरा, त्यामुळे मग काय होतं की फॉल जो आहे तो एकदम छान येतो आणि साडीला पण मोठे मोठे होल पडत नाही. फॉलची सुई बाजारमध्ये तुम्हाला मिळून जाईल, एकदम स्वस्तामध्ये असते, काहीही नाही आहे त्याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे छान असा आपला दोरा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. प्रत्येक साडीमागे तुम्हाला 100 रुपये फॉल पिकोसाठी द्यावे लागतात. आणि पिको तर एकाच साईडला येतो आजकाल, कारण एका साईडला तर लेसच्या साड्या असेल तर लेस येते, किंवा असं कटच्या साड्या असेल तर कट येतं त्या साडीला. मग त्यामुळे एकाच तेवढ्या एका पदरासाठी आपल्याला पिकोला बी काय द्यायचं आहे ना, तर पिकोचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला देईल टाकून. तर त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. मी लवकरच तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकेल. आणि आपल्या चॅनलवर जसं की असे क्रिएटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत असेल, ज्या की महिलांच्या खूप खूप फायद्याचे ठरतात. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणीला जर पाहिजे असेल, बघायचं असेल घरच्या घरी फॉल कसा लावायचा, तर बघा हे अशा प्रकारे तुम्ही त्यांना दाखवू शकता. त्यांच्यासोबत ही जी आयडिया आहे शेअर करू शकता, आणि काहीही एक वेळ लागत नाही, एकदम उत्तमरित्या तुम्ही साडीला फॉल लावून घेऊ शकता.
घरचे कामं झाल्याच्या नंतर हे थोडंफार आपण आपल्या आवडीसाठी किंवा थोडंफार विरंगुळा म्हणून हे असे कामं करून घेऊ शकतो. आणि आजकाल तर आपण बघतोय की महिन्याला एखाद तरी साडी बायका घेतच असतात. साडी घेतली म्हणजे काही ती काय पण डायरेक्ट घालत नाही, ते अल्टरेशन बरंचसं असतं, फॉल लावणे, ब्लाऊज शिवणे. तर मग थोडंफार आपण त्याच्या मागचे एखाद 100 रुपये एक्स्ट्रा घाला साडीमध्ये, पण फॉल घरीच लावा. तर बघा हे अशा प्रकारे सुंदर असा बारीक तुम्ही पाहत असाल किती व्यवस्थित असा फॉल आपल्याला लावून तयार झालेला आहे. तर बघा असं किती छान असं बारीक टाका आलेला आहे, एकदम साफ असं आलेला आहे, बिलकुल कुठंही वचवच नाही, अचच नाही. आणि हे थ्रेडवर्क असल्याच्यानंतर कसं साडी अशी अखडते, तर तीसुद्धा अखडलेली तुम्हाला दिसते का बघा. असं छान असं झालेलं आहे, एकदम व्यवस्थित आणि शिस्तीत. तर चला मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींना बघायला मिळेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येत राहतील. अशी हे बघा मागून पण तुम्हाला दाखवते. असं छान असं पूर्ण असं फॉल झालेलं आहे. तुम्ही कितीही आपटून थुपटून धुतलं तरी ते काही निघणार नाही. तर चला व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. थँक्यू.